तर नमस्कार मंडळी. हे बघा, फक्त 4 दिवसाआधी आम्ही एक छोट्याशा डब्यामध्ये काहीतरी लावलं होतं आणि त्याचं आज असं काहीतरी झालं. नेमकं आम्ही काय लावलं आणि एवढ्या कमी दिवसात हे कसं उगवलं? चला तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. सगळ्यात आधी आम्ही एक मायक्रोग्रीन ग्रोविंग किट ऑनलाईन मागवली होती. आता तिचं अनबॉक्सिंग करू. त्यामध्ये कोकोपीट होतं, मायक्रोग्रीन्सचे सीड होते आणि एक ग्रोइंग बॅग होती. आम्ही हे सीड रेडिशमध्ये मागवले होते, रेडिश मायक्रोग्रीन्सचे. तर सर्वात आधी आम्ही कोकोपीटला पाण्यामध्ये भिजवून घेतलं आणि त्याला पूर्णपणे मोकळं करून घेतलं. त्यानंतर एक छोटासा डब्बा घेतला आपला फूड ग्रेडचा. त्याला एक बारीक होल करून घेतले पाठीमागनं. ग्रोइंग बॅग होती तरीसुद्धा आम्ही एक कंटेनर घेतला. त्यानंतर त्यामध्ये एक बॉटमला कोकोपीटची एक 2 सेंटीमीटरची लेअर टाकून घेतली. रेडिश मायक्रोग्रीनच्या सीड आम्ही आधीच 3-4 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. त्यानंतर कोकोपीटवर त्या फर्स्ट लेअरवर त्या इव्हनली स्प्रेड करून घेतले आणि त्याला वरनं असं छानसं बोटाने प्रेस करून घेतलं की जेणेकरून त्याची ग्रोथ वरच्या दिशेने झाली पाहिजे. आणि त्यावर परत आम्ही 1 सेंटीमीटर अशी कोकोपीटची परत एक लेअर टाकून घेतली. त्यानंतर त्याला पाणी स्प्रे करून त्यावर आम्ही ते ट्रे 1 ते 2 दिवसासाठी ब्लॅकआउट फेजमध्ये ठेवला होता. मध्ये त्याला प्रत्येक दिवशी 1-2दा त्याला पाण्याचा स्प्रे दिला होता. आणि त्यानंतर त्याला बघा किती छानसे असे अंकुर फुटायला सुरुवात झाली. 2 दिवसानंतर असे अंकुर फुटले त्याला आणि असे अंकुरित झाल्यानंतर त्याला आम्ही एक इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर त्या तिसऱ्या दिवशी बघा अशी ग्रोथ झाली छानशी आणि हे बघा 4थ्या दिवसात ते असे छानसे फुलले होते. फॉर नेक्स्ट पार्टमध्ये आपण याची हार्वेस्टिंग करू.